नमस्कार. हा यूट्यूबवरून पाहून मी पदार्थ शिकलेली आहे. आपण एरवी बटाटे वडे आणि मसाले आप्पे करतो, तोच प्रकार आहे. पण तो डीप फ्राय न करता आप्याच्या भांड्यातून. तर म्हणजे ही आप्याची आयडिया मी काढली. माझ्याकडे आप्याचं पीठ होतं. म्हटलं एक घाणा आप्याच्या पिठातून करावं आणि एक घाणा आपण बटाटवडे करून करावं. पण एक करायचं पीठ थोडंसं थिक. आपण नॉर्मली जेवढं आपण बटाटवड्याला पातळ करतो त्यापेक्षा जरासं घट्ट घ्यायचं. पण पापुद्रा इतका लहान म्हणजे पातळ असतो ना, की बटाटवडे खूप टेस्टी लागतात. एक बटाट्यावड्याची भाजी करून फ्रीजमध्ये ठेवलं आणि आपल्याला हवं तेवढे 2-4 वडे करून खायला खूप चांगलं. तेल लागत नाही, म्हणजे तळणीत म्हणजे ते कढईत तेल राहतं. मग ते दुसऱ्यांदा वापरावं की नाही, शारीरिकदृष्ट्या ते अयोग्य आहेत, आरोग्यदायक नाही आणि टाकायलाही मन येत नाही. तर हा आप्याच्या कायलीमध्ये केलेला वडा किंवा आप्याच्या कायलीत केलेला हा मसाला आप्पा खूप छान होतो आणि वेळही लागत नाही. फक्त काय होतं आहे, आता मला मोबाईल हातात धरून एक हात माझा मोबाईल हातात धरण्यामुळे माझ्या ओट्यावर आणि तव्यावर इतस्ततः थोडंसं पीठ पडलं आहे. एरवी ते पडत नाही आपण एका हाताने व्यवस्थित करताना. तर थोडंसं ते अडचणीचंच होते, कारण अजून मला त्याची सवय एवढी नाही आहे. खरंच ही पण एक स्किल आहे, मोबाईल हातात धरून काम करणं. खरं तर किचनमध्ये मोबाईल नेऊ नये म्हणतात, पण आज दाखवायचं होतं म्हणून मी घेऊन आले आणि करते. आता हे बटाटवड्याचं पीठ थोडंसं आपण एरवी बटाटवड्याचं पीठ पातळ करतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट केलेलं आहे. जास्त घट्ट झाल्यामुळे थोडंसं पाणी घालून हे केलं आणि ह्याचे बटाटे वडे खूप छान होतात. मी एकदा केले, खूप आवडले, म्हणून आता मी भाजी करून ठेवते आणि जेव्हा हवं तेव्हा 2-4 असं आपल्याला जेवढे हवे तेवढेच वडे करता येतात. तेल राहत नाही कढईमध्ये, शरीरातही कमी तेल जातं. आता हे मी आप्पे करायचे होते म्हणून तूपच घातलं. त्या तुपावरच माझं आज वडे होणार आहेत, तेलातले नाही होणार आहे. आणि एकदाच मी घातलेलं आहे हे तूप आणि तेवढ्याच तुपावर हे दोन्ही माझे वडे, बटाटे वडे आणि मसाला आप्पे झालेले आहेत. माझं हे आप्पे 7वालं आहे. आप्याचं ताट 7-7 14 होणार. आम्हाला दोघांना ते एकदम व्यवस्थित पुरणार. फक्त हा जो आता पडलेला म्हणजे पडतंय ते पडायला नको होतं, पण ते एका हाताने, एक हात माझा बिझी असल्यामुळे होते थोडंसं. तुम्ही पण कधीतरी हा प्रयत्न करा. माझा तरी सक्सेस झालेला आहे पूर्ण. तुम्ही पण एकदा प्रयत्न करा. खूप कमी तेल लागतं. भाजी करून ठेवा म्हणजे कामही हलकं होतं. भाजी एकदा करून ठेवली की मग जेव्हा हवं तेव्हा. हल्ली आपण बऱ्याच घरात एक आणि दोघं जण असतात. एका दोघांसाठी करायला कंटाळा येतो. बाहेरून आणलेलं पचत नाही. त्याला हे बरं. आणि आप्याचं भांडं लहान असल्यामुळे अगदी खूप छोट्या साईजचे बटाटे वडे होतात. खूपच छोट्या साईजचे, म्हणजे आपल्याला जसे हवेत तसे छान छोटेसे. एक हात दुसरा खाल्ल्याचंही समाधान, पथ्य पाळल्याचंही समाधान दोन्ही होते. पथ्य पाळता पाळता आपण हा पावसाळा घालून अशा पद्धतीने आवडीचं करून खाऊया. साबुदाणे वडेसुद्धा अशा आप्याच्या कायलीतले छान होतात. हा माझा अनुभव आहे. तुम्ही माझा ऐकताय त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे.